मी इथं सांगू इच्छितो की बऱ्याच वेळेला जेव्हा आमच्याकडे कपल्स येतात, त्यावेळेला ते कपल म्हणून कधीच येत नाहीत. ती मुलगी तिच्या आई-वडिलांबरोबर किंवा तिच्या सासू-सासऱ्यांबरोबर पहिल्यांदा आलेली असते. मग आम्हाला बऱ्याच वेळेला त्यांना समजावून सांगायला लागतं की अरे हा एकाचा विषय नाही आहे, तर दोघांचा विषय असल्या कारणामुळे दोघांनीही येणं गरजेचं आहे. सो नेक्स्ट टाईम ऑनवर्ड्स तुमच्यापैकी कोणी न येता ती जर नवऱ्याबरोबर आली, तर आम्हाला जास्त आवडेल. वी वुड लाइक टू हॅव अ वर्ड विथ द हसबंड ऑल्सो. असं होतं ते. मग आम्ही एक त्याचा प्रॉब्लेम काय आहे तो आयडेंटिफाय करायचा प्रयत्न करतो आणि मग तो प्रॉब्लेम आयडेंटिफाय झाल्यानंतर मग सुरुवातीला आपण आधी नैसर्गिकरित्याच दिवस राहण्याकरता प्रयत्न करतो. ते करून सुद्धा जर दिवस राहत नाहीये, सो त्याला सुद्धा आपल्याला एक वेळ द्यावा लागतो. या महिन्यामध्ये नैसर्गिकरित्या दिवस राहण्याकरता प्रयत्न केला आणि नाही राहिले म्हणून इमिजिएटली पुढच्या स्टेपला पुढच्या महिन्यामध्ये गेलो, असं होत नाही. यू हॅव टू गिव्ह सम टाईम ऑन ईच स्टेप. त्याच्यानंतर मग पुढची पायरी येते की ज्याला आम्ही IUI किंवा इंट्रा युट्राईन इन्सेमिनेशन्स म्हणतो. ते सुद्धा करून जर दिवस राहत नसतील एखाद्याला, तर आपल्याला IVFला जायला हवं असं आम्ही म्हणतो. दिस इज व्हेन मेजॉरिटी ऑफ द थिंग्स आर नॉर्मल.